नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 257 आणि 258. तुम्ही ऐकता ही वस्तुस्थिती आहे. पण तुम्ही जे ऐकता ती मात्र वस्तुस्थिती नाही. तुमच्या ऐकण्यात भूतकाळातील संस्काराची भेसळ झाली आहे. त्याचप्रमाणे रूप रस गंध नाद स्पर्श हे इंद्रिय ज्ञान ज्याचा कुणी अनुभवता नाही, ही वस्तुस्थिती म्हणून फक्त वस्तुस्थिती आहे. पण इंद्रिय ज्ञान अनुभवणे मात्र ही वस्तुस्थिती होऊ शकत नाही, कारण त्यात तुम्ही आवड निवड हवो नको, अजून हवे मुळीच नको असा सर्व कचरा भरला आहे. यावर एकच उपाय. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जागरूकपणे आपल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाकडेच लक्ष द्या व धैर्याने वाट पहा. याशिवाय आपण दुसरे काय करू शकतो? यावर इतर कोणतेच साधन इतके प्रभावी नाही. मुळावरच घाव घालणे म्हणजे मूळच होणे होय. उगमाकडे जाताच उगमच होता येते. उगम असा उगम व्हा. श्री मी अमुक तमुक आहे असे आपण म्हणण्यापूर्वी तसे म्हणण्याकरता काहीतरी हजरच असले पाहिजे. पण अगोदरपणे असण्यासाठी तुम्हाला मात्र कशाचीच गरज नाही, ते नित्य हजर आहे. वस्तुतः काहीतरी हजर असलेच पाहिजे अशी उधारीची भाषा इथे नाही. सर्व काही असणेपणाच्या स्वरूपात अगोदरच हजर आहे. तुम्ही व्यक्ती नाही तर केवळ व्यक्त आहात. ही वस्तुस्थिती जाणणे हेच ते स्वरूप ज्ञान. मी भिजलेले कापड वेगळे दिसते, त्याचा स्पर्श वेगळा असतो, त्याचा वास पण वेगळा असतो, त्याचे वजन तर खूपच जास्त असते, कारण त्यात पाण्याचे वजन आहे. पण वाळल्यानंतर मात्र ते पहिल्यासारखेच. त्यातून आता पाणी गेले, मळ गेले, त्याचा स्पर्श आता पूर्वीसारखा झाला, रंग अधिक स्पष्ट झाला, वास गेला. आता आपण म्हणू शकतो का की या क्षणी ते कापड ओले होते म्हणून? तुम्ही सुद्धा स्वतःला जसे समजता तसे तुम्ही नाही. बस इतकेच समजा आणि बस इतकेच जर तुमच्या लक्षात आले, बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही. पुढचे काय ते ठरलेलेच आहे. त्याची फिकीर अजिबात करू नका. याच सद्गुरू वचनाला चिटकून राहा. बुद्धिभेद करणाऱ्यांच्या नादी लागू नका. तुमच्या सतत बदलणाऱ्या जीवनाकडे दक्षतेने पहा. तुमच्या प्रत्येक कृतीमागील हेतूची खोलवर तपासणी करा. मग ज्या फुग्यात तुम्ही अडकले आहात तो फुगा फुटेल, हे मात्र निश्चित. स्वतःला सुखी करण्याची व सुखदुःखापासून दूर पळण्याची मुळीच धडपड करू नका. मुळात सुखदुःखाबद्दलच शंका घ्या. तुम्ही असणेपणामुळे मिळणाऱ्या अवांछित सुखामध्ये नवे आनंदामध्ये सदैव आहात. पण नेमके हेच तुम्ही जाणत नाही, म्हणून तुम्ही नकली सुखाच्या मागे लागले आहात आणि नकली दुःखापासून पण तुम्ही दूरच पळता. तुम्ही दुःखी कशामुळे आहात तेच मनापासून तपासा. सुखाला तसा तपासण्याची गरज तुम्हाला वाटत नाही, पण सध्या या क्षणी दुःख तुमच्या करता प्रत्यक्ष आहे. सुख तर तुम्हाला मिळवायचे आहे, ते सध्या प्रत्यक्षात नाही, केवळ कल्पनेत आहे. कल्पनेचा शोध घेण्याचा काय अर्थ? जे प्रत्यक्षात आहे त्याचा शोध घेण्यातच काहीतरी अर्थ आहे. कल्पनेत काय आहे याचा शोध हा अतिशय निरर्थक आहे. म्हणून भ्रामक कल्पनेचा शोध का घेता? तुम्ही सुख दुःखाबद्दलच शंका घ्या. सध्या दुःख तर तुम्ही प्रत्यक्ष भोगतच आहात.
तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही जोपर्यंत स्वतःला अशी व्यक्ती समजता, तोपर्यंत इच्छा, भीती, राग, लोभ म्हणून तुम्ही व्यक्तीच आहात. इच्छा, भीती, राग, लोभ आणि तुम्ही एकच. आपल्यापासून हे वेगळे काढता येत नाही. कारण आपण जेव्हा तुम्हाला हेच आहो हे जेव्हा तुम्हाला कळेल, त्याच क्षणी तुम्ही व्यक्ती म्हणून न राहता व्यक्त म्हणून व्हाल. इच्छा, भीती, राग, लोभ ह्या श्रद्धा आहेत, संस्कार आहेत. तुमच्यापासून वेगळ्या अशा तुम्ही मानल्या आहेत. तुम्ही या बाबतीत काही करू पाहता असे तुम्हाला वाटते, तेव्हा काही करू पाहणारा व तुमच्या इच्छा, भीती ह्या तुमच्यापासूनच वेगळे असे नसलेले द्वैत मात्र तुम्ही व्यर्थ उभे करता. भाग 258 श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, होऊन गेलेल्या ज्ञानी साधू संतांची खरी ओळख होण्याकरता प्रथम आपणच आहोत, दुसरे काहीच नाही, ही अशी आपण आपलीच ओळख करून घेतली पाहिजे. म्हणजे काय? आपण असल्याची आपली ओळख स्वच्छ धुवून घेतली पाहिजे. ती अशी स्वच्छ धुतल्यावर त्या साधू संतांचीच खरी ओळख आपल्याला होईल. म्हणजे त्यांचे म्हणणे नक्की काय आहे हे आपल्याला स्पष्ट कळेल, ऐकायला येईल. त्यांचे ते म्हणणे ऐकताना ते तुमच्या मुखावाटे जेव्हा पडेल, तेव्हा ते त्यांचे की तुमचे हे मात्र मग तुम्हाला निवडून काढता येणार नाही. जेव्हा जीव जन्माला येतो, त्याचे सुतूक वृद्धी म्हणून पाळतात, पण मेल्यावर तर सुतूक असतेच. पण तुम्हाला आमचे असे कोणतेच सुतूक पाळायला नको, कारण आम्ही निर्धाराने, निश्चयाने परब्रह्मच आहोत. ज्ञाताचे सुतूक नसते, कारण त्याला जन्म मृत्यू नाहीत. जीवाचा देह विसर्जित हा शोकदिन म्हणून पाळतात. पण साधू संतांचा हा दिवस त्याचे पुण्य स्मरण करून त्याला पुण्यतिथी असे म्हणतात. श्री निसर्गदत्त महाराज स्पष्टपणे म्हणतात की स्वरूप ज्ञान हा काही अनुभव नाही. म्हणून मला अनुभव आला आणि तुम्हाला अनुभव आला का हे विचारू नका, सांगू नका. कोणताही अनुभव हा जुन्या अनुभवापेक्षा जास्त सत्य कधीच नसतो. स्वरूप ज्ञान म्हणजे प्रत्येक अनुभवातील कालातीत भागाचा शोध घेणे होय. शुद्ध जाणीव किंवा अगोदरचे असणे पण हे अनुभवाच्या कक्षेत कधीच येत नाही. उलट कोणताही अनुभव घेणे ज्यामुळे शक्य होते ते आपले अगोदरपणाने असणारे असणेपणच होय. आपल्याला आश्चर्य वाटेल, सर्व रंगामध्ये प्रकाश हा एक रंगरहित असा भाग आहे. त्याप्रमाणे प्रत्येक अनुभवात शुद्ध जाणीव ही प्रकाशाप्रमाणे असते. शुद्ध जाणीवेचे ज्ञान झाले असे म्हणता येत नाही, कारण शुद्ध जाणीव मुळात जाणीव स्वरूपच आहे, ज्ञान स्वरूपच आहे. फक्त शुद्ध जाणीवेकडे लक्ष ठेवता येते, शुद्ध जाणीव होता येते, अनुभव होता येत नाही. लक्ष म्हणजे लक्ष कुणाचे असे ते नाही. ते कुणालाही लक्ष दे असे म्हणून शिकवता पण येत नाही किंवा कसे ठेवावे किंवा काढावे हे पण शिकवता येत नाही. तुम्हाला तुमचीच खरं ओळख नसल्यामुळे तुम्ही सतत भीतीच्या दहशतीमध्ये वावरत असता. हा असा ओळख नसलेपणामुळे जणू तुमच्याशी झालेला वियोग आहे. आपण अमुक-तमुक म्हणून आपणाला वाटते तसे सुरक्षित राहावे, हेच खरे इच्छेचे आणि भीतीचे मूळ कारण आहे. वस्तुतः सुरक्षितता अशी मुळात कुठलीच कधीही गोष्ट वास्तवात नाही. ती केवळ एक मानसिक कल्पना आहे. ती केवळ एक मानसिक स्थिती आहे. जसे स्वर्ग, नरक, वैकुंठ, कैलास ही काल्पनिक गोष्ट आहे, तशीच सुरक्षित मानसिक स्थिती ही पण एक कल्पित कथा आहे. सर्व देह काही बीज रूपाने येतात. सर्वच देह बीज रूपाने येतात
काही उपजाऊ क्षमतेचे असतात, त्यांनाच आपण स्त्री-पुरुष असे म्हणतो. वस्तुस्थिती इतकीच आहे, की असे देह देहातून येतात, देहात देह म्हणूनच वाढतात, देह म्हणूनच जर्जर होतात, नष्ट होतात, दुसरे काहीही होत नाही. तेही अवांछितरित्या. तुम्ही काहीच करत नाही. तुम्हाला विश्वस्फूर्तीच हे सगळं करायला भाग पाडते, हे लक्षात येत नाही. असे तुम्ही पाहिजे तर म्हणा, बाकी हीच वस्तुस्थिती आहे.